नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेती पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी अतिशय दिलासादायक अशी अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून आली आहे. राज्यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यात जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये राज्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा 12 सप्टेंबर 2025चा महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचा जी.आर. यातील शासन निर्णयाबाबत थोडक्यात माहिती पहा. जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यातील नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली तसेच पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार एकूण ₹73,54,03,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, अनुक्रमांक 3 मधील ब मुद्द्यानुसार कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दिरुक्ती म्हणजे दिरंगाई होणार नाही याची तहसील व जिल्हा अधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी असा महत्त्वाचा उल्लेख देखील जी.आर.मध्ये करण्यात आलेला आहे. यामुळे बाधितांना ही मदत वेळेवर मिळण्यास मदत होणार आहे. बांधवांनो, हा जो मदत निधी आहे तो कोणत्या विभागातील कोणत्या जिल्ह्यात किती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, त्यांचे बाधित क्षेत्र किती, त्यांची शेती पिकांच्या नुकसानीचा कालावधी कोणता आणि त्या सर्वांसाठी किती नुकसान मदत निधी म्हणून वितरित करण्यात येणार आहे याची माहिती पुढील रकान्यात दर्शविण्यात आलेली आहे. नागपूर विभाग, या विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यात जून 2025 ते जुलै 2025 या कालावधीत नुकसानग्रस्त झालेल्या एकूण 15,891.79 हेक्टर शेती पिकांच्या नुकसानीकरिता एकूण 24,841 शेतकऱ्यांना एकूण ₹13,56,59,60,000 रुपयाचा मदत निधी वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली जिल्ह्यातील जुलै 2025च्या कालावधीमधील 215 हेक्टर बाधित क्षेत्रातील 395 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकूण ₹18,28,000 एवढा मदत निधी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील 59,110 बाधित शेतकऱ्यांच्या 56,961.73 हेक्टर बाधित क्षेत्राच्या ऑगस्ट 2025 या कालावधीमधील शेती पिकांच्या नुकसानीकरिता एकूण ₹59,79,17,000 रुपयाचा मदत निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने 2025 या कालावधीमध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता या विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आधार संलग्न अशा बँक खात्यामध्ये DBTद्वारे एकूण ₹73,54,03,000 रुपयाचा मदत निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाने या जी.आर.द्वारे मान्यता दिली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या मदत निधीची शासनाकडून बँकेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्त पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच ह्या मदत निधीची रक्कम बँकेकडून लाभार्थ्यांना वितरित केली जाईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. ही माहिती आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद.